साईबाबा काजूपाडा राजावळी संघाच्या माध्यमातून विजय मसे आणि नवनाथ खटाले दोन बॅटर इंटर झालेला आहेत. स्ट्राईक एंडला नवनाथ खटाळे, नॉन स्ट्राईक एंडला विजय मसे याला आपण पाहणार आहोत. तर बॉलिंग करण्याकरता रोशन साठवण बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण देणार आहोत. वनदेवी स्पोर्ट्स मांगुर्डी पाडा वर्सेस साईबाबा स्पोर्ट्स राजावळी काजूपाडा या दोन संघ दरम्यान सामन्याला होतीये सुरुवात. पहिल्या डबाला सुरुवात होईल. या मॅचचे पंच असतील मेन पंच राहुल अंधेल. तर त्यानंतर स्क्वेअर लेग पंच आपण पाहणार आहोत हितेश गांगडा यांना. कृष्णा लोखंडे मॅरथॉनचा मानकरी राहिलेला आहे, त्यांना विनंती असेल मेडल स्वीकारण्याकरता आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. कृष्णा लोखंडे यांना आपण विनंती करणार आहोत. तर पंचाचा इशारा आलेला आहे. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेला सुरुवात. रोशन षटकातील पहिला बॉल असेल. ऑप्टमच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी केलेली आहे. वाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. अवंतरने सुरुवात करतोय बॉलर रोशन. खराब लाईन पाहायला मिळालेली आहे. या पहिल्या बॉलवरती चांगली बॉलिंग करावी लागेल. रोशन याला अपकमिंग यंगस्टर आहे या संघाचा. चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. चांगल्या गुणवत्तेचा खेळाडू आपण पाहतोय. रोशन आहे बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल असेल या षटकातील. रेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. रनअप मध्ये मिस्टेक. स्वतःला वेट केलेला आहे, कंट्रोल केलेला आहे. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल असेल या षटकातील. आफ्टर बॉल कट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. सुरेख चेंडूची हाताळणी आता मात्र केलेली आहे. बॉलर रोशन याने कमबॅक करणारा चेंडू टाकलेला आहे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सुरेख बॉलिंग करतोय बॉलर रोशन. पहिले चेंडू वाईट टाकल्यानंतर आता मात्र डॉट डिलिव्हरी टाकताना दिसतोय मिस्टर रोशन. यावेळेस सुंदर फटका. शॉर्ट आर्म पुल केला बॉलला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 7 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 7 धावा धावफलकावर लागला गेलेला आहे. भरपूर शॉर्ट पिच चेंडू टाकला होता बॉलरने आणि त्या बॉलला पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी धावसंख्या 7 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अटॅकिंग बॅटर आहेत नवनाथ खटाले आणि विजय मसे. दोन्ही चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. बॉलर तयार रोशन. यावेळेस कटकारचा प्रयत्न विकेट चुकतोय. चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 22चा इशारा आलेल्या पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 8 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. दोन्ही संघ जबरदस्त संघ आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल दोन्ही संघांना. आता मात्र स्ट्राईक एंडला नक्कीच आलेला आहे बॅटर विजय मसे. डावकुराताचा बॅटर आहे. त्याच्याकरता ऑन साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. स्क्वेअर लेग मिड ऑन डीप मिड विकेट काउ कॉर्नर लॉंग ऑफ मिड ऑफ आहे. कव्हर पॉइंट शॉर्ट थर्डमॅन या प्रकारचे क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे. रोशनच्या माध्यमातून. रोशन तयार. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. यावेळी चांगला फटका बॅक टू द बॉलर ड्राईव्ह आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे रोशनच्या माध्यमातून. चेंडू जाईल यावेळेला डॉट.
जबरदस्त कमबॅक केलेली या बॉलवरती बॉलर रोशन याने सुरेख चेंडूची हाताळणी त्यांनी केलेली आहे. यावेळेस स्ट्रायकिंगला विजय मोशे याला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल विजय याला. यावेळेस बॅटची एज, चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. 2 क्षेत्ररक्षक आहेत चेंडूला अडवण्याकरता आणि चेंडू स्टॉप केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट केलेला आहे आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 3 धावाने संघाची धावसंख्या 11 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकातील. धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला नवनाथ असेल. नवनाथ खटाले स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत. चांगली बॅटिंग करत आहे आपल्या संघाकरता. त्याच्या बॅटमधनं एक षटकार जरूर पाहायला मिळालेला आहे या ओव्हरमध्ये. बॉलर तयार रोशन. षटकातील शेवटचा बॉल घेऊन जाईल नवनाथ करता. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. हाफ ट्रॅकर बॉल शफल अँड क्रॉस मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेलं आहे पहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे बिनबाद 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 11 धावा आपण पाहतोय नक्कीच बनवले गेलेले आहे. साईबाबा स्पोर्ट्स राजावली काजूपाडा संघाच्या माध्यमातून. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंगमध्ये आणि पाहावं लागेल कोणता गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. अतिशय सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. आकाश स्मृती चषक स्पर्धेचा पहिला दिवस. मैदानाच्या आतमध्ये मॅच मात्र चालू आहे. प्रफुल आलेला आहे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. प्रफुल 61 बॉलिंग करण्याकरता तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल असेल. स्ट्राईक एंडला विजय मसे याला आपण पाहणार आहोत. प्रफुल 61 हा देखील एक चांगला बॉलर आहे या संघाचा. वनदेवी स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा संघाचा बॉलर आपण पाहतोय. प्रफुल 61 बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला विजय असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पहिला बॉल. यावेळेस चेंडू जाईल अलाउंग द कार्पेट अवे फ्रॉम द बॉल. चेंडू ट्रॅव्हल होईल. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 12 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र नक्कीच चांगली बॅटिंग करावं लागेल या दोन्हीही बॅटरना. मैदानाच्या आतमध्ये प्रफुल 61 हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. लेफ्ट हँडर राईट हँडर बॅट्समन आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच यावेळेस चांगली बॅटिंग ते करत आहेत आपल्या संघाकरता. प्रफुल तयार. षटकातील दुसरा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. हाफ ट्रॅकर बॉल सुंदर फटका फोर्स केलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस चेक करणार आहोत. नो बॉलचा इशारा. यस इशारा आलेला आहे. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पिच झाला होता. आपण पाहणार आहोत चेंडू
यस, नो बॉल असेल. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पेच झाला होता. संघाची धावसंख्या 17 वर पोहोचली गेलेली आहे. फ्रेड बॉल आहे. या बॉल कॅच मात्र पकडता येणार नाहीये आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या या 2 ने पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 19 या अंकावरती. खराब बॉलिंग प्रफुल्लच्या माध्यमातून होताना दिसत आहे. या ओव्हरमध्ये भरपूर धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. फक्त 2 चेंडू टाकून झालेले आहेत. षटकातील तिसरा बॉल असेल. यावेळेस शफल अँड क्रॉस मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल. आता मात्र डॉट कमबॅक केलेला या बॉलरने. नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. भरपूर धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत मागील 3 बॉल मध्ये. आता मात्र चांगला कमबॅक त्याच्या माध्यमातून दर्शवला गेलेला आहे. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस चांगला फटका. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक खराब फेक, बॅकअप सुद्धा खराब झालेला आहे आणि त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. आणि या 2 धावा मात्र पुन्हा एकदा कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 21 वर पोहोचली गेलेली आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय मांगुर्णे पाडा संघाच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करावे लागेल. चांगली बॉलिंग देखील करणं गरजेचं आहे. भरपूर धावा या ओव्हरमध्ये खर्च झालेला आहेत. आता मात्र यावेळेस काय घडलेलं आहे. विकेट किपर चुकतोय. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. बॅटला लागून गेला होता का बॉल. बाईचा इशारा. यस, बाईचा इशारा आलेला आहे आणि शेवटचा बॉल असेल या षटकातील. धावसंख्या 22 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 22 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. भरपूर चुका करतात मांगुर्णे पाडा संघाचे खेळाडू. भरपूर धावा त्यांच्या माध्यमातून खर्च झालेल्या आहेत. बॉलर प्रफुल्ल साठवण बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. बॉलिंग करण्याकरता षटकातील शेवटचा बॉल असेल. स्ट्राईक एंडला विजय याला आपण पाहणार आहोत. चला घाई करायची प्लीज. वेळेबद्दल सहकार्य करा. दोन्ही संघाला विनंती असेल. यावेळेस फुलटॉस बॉल. राहुल तयार. शेवटचा बॉल असेल या षटकातील. प्रफुल्ल आहे बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल असेल या षटकातील. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला. हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु अंतिम क्षणामध्ये नक्कीच झेल ड्रॉप झालेला आहे. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 24 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. वनदुबे स्पोर्ट्स मांगुर्णे पाडा संघाच्या माध्यमातून पाहावं लागेल कोणता नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. बॉलिंग करण्याकरता आपण पाहणार आहोत राज साठवण आलेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. चांगले बॉलिंग करावे लागेल या बॉलरला. भरपूर धावा खर्च झाले मागील 2 ओव्हरमध्ये.
अजून एकही विकेट डाऊन झाली नाही या संघाची. अप्रतिम बॅटिंग ते करत आहेत. नवनाथ अँड विजय नक्कीच चांगली कामगिरी करता आपल्या संघाकरता. राज साठवण सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. त्याला घाई करायची प्लीज, विनंती असेल. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. वनदेवी स्पोर्ट्स मांगुर्णी संघाला आम्ही विनंती करणार आहोत. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर चुकतोय. धाव मात्र घेण्याचा प्रयत्न होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. सुरेख सुरुवात राज याच्या माध्यमातून झालेली आहे. पहिल्याच बॉलवरती खेळायचा होता ऑनसाइडच्या दिशेने. बॅटर नवनाथ याला बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. चांगली बॉलिंग करावी लागेल. राज याला सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडू जाईल शॉर्ट टर्मच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आणि या दुसरा धाव मात्र पुन्हा एकदा कंप्लीट केलेला आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल, चांगली कॉलिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. लेग बायचा इशारा आलेला पंचांचा. आणि या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. 2 धावाने संघाची धावसंख्या 26 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 26 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत 2 बॉलच्या समाप्तीनंतर. आता मात्र षटकातील तिसरा बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका. शॉर्ट आर्म पुल केला बॉलला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फेकी सुरेख. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल दोन्ही बॅटरला. फटका मात्र चांगला होता परंतु प्रोटेक्शन होतं डीप फाईन लेगच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. आता मात्र मांगुर्णी संघाच्या माध्यमातून फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 27 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या विकेटसाठी नक्कीच चांगली भागीदारी करत आहेत दोन्ही बॅटर. नवनाथ खटाळे आणि विजय मशे याला पण पाहणार आहोत. नक्की त्यांच्या माध्यमातून चांगला धावा येताना दिसत आहेत. यावेळेस हा प्रकार बॉल. चेंडू जाईल डॉट. सुरेख कमबॅक. चांगल्या प्रकारे बॉलिंग करते बॉलर राज साठवण. चांगला बॉलर आहे या संघाचा. अप्रतिम कामगिरी तो करत आहे. कोणत्याही प्रकारे मोठे फटके मारून देत नाहीये. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. यावेळेस चांगला फटका हवेमध्ये. चेंडू चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून. ट्रॅव्हल होईल डीपेक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चेंडूला स्टॉप केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू फेकी होईल. तत्पूर्वी या 3 धावा कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. या 3 धावाने संघाची धावसंख्या 30 वर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. चांगली बॉलिंग राहिलेली आहे या ओव्हरमध्ये. राज याची फक्त आणि फक्त 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत एकंदरीत 5 बॉलमध्ये. यावेळेस इम्प्रोव्हायझिंग शॉट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल विकेट किपरच्या दिशेने आणि 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. 22चा इशारा आलेला पंचांचा. आणि 1 अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. षटक संपलेलं आहे तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 31 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 31 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अजून एकही विकेट डाऊन झालेली नाहीये. शेवटचा ओव्हर बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. अजय मेढे आलेला आहे बॉलर. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल अजय मेढे. अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू.
चेंडूखाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतील, परंतु चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. फटका मात्र चांगला होता. यावेळेस जर पाहिलं तर फटक्याने उंची जास्त गाठली होती, अंतर फारच कमी कापलं होते. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. चांगले प्रयत्न करतायत दोन्हीही बॅटर. एका बाजूला विजय मशे, तर त्याला साथ देण्याकरता नवनाथ कटाले याला आपण पाहणार आहोत. अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे धावा त्या बनवत आहेत. सिंगल अँड डबलला देखील चांगल्या प्रकारे महत्व देताना दिसत आहेत. बॉलर तयार अजय. यावेळेस वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. खराब चेंडूची नोंद होईल आणि 1 फॉर द ओव्हरची ताकीद देखील दिली जाईल या बॉलरला. कमबॅक करावे लागेल या ओव्हरमध्ये. मिस्टर अजय याला चांगला गोलंदाज आहे. अपकमिंग यंगस्टर, यंग टॅलेंट आहे या संघाचा. आता मात्र चांगला फटका फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे मिस्टर वैभव धूम. संघाची धावसंख्या 40 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 40 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. हाफ टक्कर बॉलची हाताळणी केली होती बॉलरने आणि त्या बॉलला पाहिलं तर नक्कीच फोर्स केला होता बॅटरने 6 धावांकरता. बॉलर तयार अजय. यावेळेस सुंदर फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू जाईल पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क, बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आलेला आहे A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या 46 वर पोहोचली गेलेली आहे. जबरदस्त बॅटिंग करतोय नवनाथ खटाले. त्याच्या बॅटमधनं 2 लागोपाठ षटकार आलेले आहेत. बॉलर तयार अजय. नेक्स्ट बॉल षटकातील. आता मात्र सुंदर फटका, फोर्स केला बॉलला. ओहो क्या बात है. यावेळेस नक्कीच प्रयत्न केले होते फिल्डरने, परंतु चेंडू नक्कीच बॉडी त्याचा टच झाला होता बाउंड्री लाईनला आणि या 6 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धन्यवाद डीजे. किती बॉल बाकी? 2 बॉल बाकी आहेत. 4 चेंडू टाकून दिलेले आहेत. भरपूर धावा खर्च करतोय बॉलर अजय मेढे. 5वा बॉल असेल षटकातील. यावेळेस सुंदर फटका ऑन द राईज केला बॉलला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, त्यांना मात्र संधी नाही. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरता चौकार. धन्यवाद डीजे. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 56 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 56 धावा धावफलकावर लागला गेलेला आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातील. अजय मेढे हा बॉलर. भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 25 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल टाकण्याकरता सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस सुंदर फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडूला डिलिव्हर केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. काय रे वाडगो ना कोठं जास? अरे दादू कांबड्या नाचायचं आहे ना काय? कोठं ते हत्तीप खोंड्यान ना काय? धन्यवाद डीजे. धन्यवाद. कांबडबा. तर आदरणीय सन्माननीय कृष्णा लोखंडे यांना आम्ही विनंती करणार आहोत, आपण मान्यवर कक्षेमध्ये येऊन बसायचं आहे. ग्रुप ग्रामपंचायत पौमणचे विद्यमान सदस्य आहेत कृष्णाजी लोखंडे.
यांना विनंती केली जाईल आयोजकांच्या माध्यमातून आपण मान्यवर कक्षेमध्ये येऊन बसायचं आहे. या विभागातील नक्कीच यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील भरपूर सहकार्य मिळत असतो या विभागांना. संघाची धावसंख्या 62 धावा धावपळकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 63 धावांचं लक्ष असेल. चला मैदानाच्या आतमध्ये अंपायर्स या. चला आता अंपायर्स आमचे जोडले जातील मैदानाच्या आतमध्ये. 2 खेळाडू आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत आहेत, प्रशांत आणि मिस्टर राजेश. लक्ष मोठं आहे, मोठी वाटचाल करावी लागेल. लक्ष आहे 63 धाव्यांचं आणि हे लक्ष पूर्ण करायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत प्रशांत आणि राजेश हे पाहतोय जोडी आहे. विजय महसे बॉलिंग ट्रॅकवर नंबर 1 चाच पहिला शेर. तसं म्हणतायत ना, न झुकलो कधी न झुकणार आम्ही, हातात बॅट घेऊन ना मैदानाच्या आतमध्ये लढणार आम्ही. लढाईची तयारी मोठी आहे. एकोणीस चेंडू मध्ये 43 नॉट आउट. नवनाथ अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. षटकारांची हॅट्रिक्स देखील त्याने पूर्ण केली आहे. जबरदस्त हिटिंग. चला मॅचला सुरुवात. आमचे अंपायर्स आम्हाला जोडलेत, राहुलचे अंधेर आणि हितेश. पहिला चेंडू मॅचला होते सुरुवात. फुलटॉस, जबरदस्त फटका, परंतु काय नेमकं फिल्डिंग देखील तितकीच छान. चेंडूला स्टॉप केलंय. बघा मेजवानी होती फुलटॉस चेंडूची. कॅप शोधायला हवा होता. कॅप मिळाला असता तर डेफिनेटली एक चांगला फटका पाहायला मिळाला असता, परंतु आपण बघितलं की आपल्या बॉलिंग प्रमाणे फील्ड प्लेसमेंट इथे ठेवलं गेलंय. 3 खेळाडू पाहतोय आपण मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ चे बाउंड्री रायडर्स तैनात केलेत मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. उंचावून खेळण्याचा प्रयत्न, जोखीम बरा शॉट, फिल्डर तिकडे येत आहेत. झेल कन्वर्ट झालाय, फलंदाज बाद होतोय पहिला. इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. इथे बॅटचं फेस मात्र लवकर बंद केलं, व्यवस्थित टायमिंग झाला नाहीये. फटका बसला, संधी मिळाली आणि संधी साधली आणि पहिला धक्का दिला जातोय. फलंदाजाला मात्र केलंय बाद. राजेश मात्र परताना पाहायला मिळतोय पहिला धक्का. वडदे स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा टीमला. पहिला विकेट डाऊन झालाय. पहिली सफलता खात्यामध्ये. दोघा विकेट इथे लवकर गमावल्या, त्यामुळे आता चेसिंग मध्ये थोडंसं दडपण वाढताना आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळेल. गणेश साठवण आलेत मैदानाच्या आतमध्ये. बॅट फिरवली आहे, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये कोणत्याही प्रकारे कॉन्टॅक्ट नाही आहे.
डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडू येताना पाहायला मिळालाय. मग आता काय की 63 धावांचं मोठं प्रेशर असेल ना तर तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये चांगला खेळ करणं अनिवार्य. समोरच्या दिशेने धावते ग्राउंड शॉट खेळला जातोय. समोर पडलाय. फिल्डर आले तिकडे परंतु फिल्डर कडे संधी नाहीये आणि चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावेंसाठी फटका मिळेल हा चौकार. चौकार मिळवलाय. फुलटॉस मिस टायमिंग झालंय. गोलंदाज स्वतः आलाय तिकडे. कॅच मात्र कन्वर्ट केला जाईल. दुसरा फलंदाज बाद केला जातोय. खराब चेंडूची मेजवानी होती स्वीकारता आली नाहीये. गणेश यांना हताश निराश मनाने परतावं लागतोय आणि महत्वपूर्ण धक्का हा दुसरा मैदानाच्या आतमध्ये वडदी स्पोर्ट्स वांगुर्णीपाडा संघाला लागतोय. सध्या तरी पिंजऱ्याचे प्रकार भरपूर असतात परंतु हा पिंजरा नको. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. पिंजरा तोडूया. मैदानाच्या आतमध्ये मॅच खेळूया. सध्या तरी आपण पाहू शकतोय छान खेळ करावा लागेल परंतु छान गोलंदाजी झाली आहे. कशी झाली आहे तर विकेट टेकिंग. फलकावर धावा देखील आपण पाहिलं तर फक्त 5 आहेत. चेंडू देखील 5. मैदानाच्या आतमध्ये आलेत राज साठवण. बॅटिंग साठी बॅटिंग क्रमांक 4 मात्र आपण पाहू शकतोय. तर मग बॅटिंग क्रमांकावर आले आहेत ना तर मग तशी बॅटिंग देखील करावं लागेल त्यांना. हो डेफिनेटली गरज आहे आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण एक किरदार एक भूमिका स्पष्ट आहे. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. धीमा टाकला चेंडू. प्ले अँड मिस समीकरण पाहतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 63 धावांचा डोंगर मात्र ओलांडायचा आहे पार करायचा आहे. सुरुवात मोठी व्हायला हवी होती परंतु झाली नाहीये आणि नेमका पहिल्या ओव्हरमध्ये 2 गडी बाद झाले चेस करताना आणि फक्त आलेल्या धावा फलकावर पाहिल्या तर 5. डोळ्याच्या समोर असते आता 18 चेंडू आणि या 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आपण पाहिली आहे ना तर असेल ती म्हणजेच 58. थँक्यू डीजे. पहिला ओव्हर खास करून पॉवर प्लेचं होतं. पॉवरफुल खेळ झाला नाहीये त्यामुळेच थोडंसं आता 58 धावा 3 ओव्हरमध्ये कठीण झाल्यात. विशाल रिव्हर्सचा फटका. माइंडसेट शॉट मात्र जो म्हणतायत ना ज्याने मनामध्ये आधीच घर केलं होतं बॅटरच्या. लेग बायचा इशारा. ज्या फटक्यासाठी आपण बघितला ना तर तयारीत होता परंतु तो तितका यशस्वी झाला नाहीये. एक बायचा इशारा मिळाला. आमचे ऑफिशियल अंपायर्स मिस्टर राहुल अंधेर ज्यांना आपण पाहतोय. प्रिन्स ऑफ ओमान सुंदर क्रिकेटपट्टू देखील आहेत ते. हा बॉल पाहिला आपण तर थोडा दिशाहीन एक्सरसाइज करतायत आमचे अंपायर्स. 1:43 एक्सरसाइज करावी लागते का कारण की गोलंदाजाने त्यांना करण्यासाठी मजबूर केलंय कारण की हा चेंडू थोडासा आपण पाहू शकतोय वाईट फेकला गेलाय त्यामुळेच एक्सरसाइज करावी लागले. एक्स्ट्रा रन्स मिळेल परंतु बघा ना इथे मोठ्या चेस आहे तर मोठे फडके. नवनाथची पारी आठवावी लागेल. राज ज्या वेळेला प्रयत्न करताय त्यावेळेस तर म्हण पाहिला पण नेमकं काय झालंय तर बॅटची कडा मागे चेंडू थर्डमान क्षेत्रामध्ये धावेचा प्रयत्न होतोय. चेंडूची फेक उशिरा नाही आले आणि 3 धावा जोडल्या गेल्यात. बाउंड्रीजची दरकार आहे. बाउंड्रीज म्हणजेच मोठे फटके सिक्सर. जी पारी आपण बघितली होती ना नवनाथ यांची 19 चेंडूमध्ये 43 धावा नॉट आउट बिग हिटिंग अफलातून एक इम्पॅक्टफुल पारी जबरदस्त विध्वंसक पारी. तशी पारी मात्र खेळावी लागेल एका बॅटरला. प्रशांत खेळतील की राज खेळतील परंतु खेळावं लागेल जिंकायचं असेल तर. बॉल पाठला केला होता बॅटरने
शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बघितलं की आता विचार विनिमय करतायत. एक आपल्यासाठी स्कोरिंग झोन मध्ये हा बॉल होता, तो आपण मिस केलाय. थोडेसे नाराज देखील पाहायला मिळत आहेत. हेही षटक आतापर्यंत किफायती दिसतंय, कारण की बाउंड्री नाही आली आतापर्यंत. इथे आपण पाहू शकतोय उलटा असा आहे, कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता मिड विकेट क्षेत्रामध्ये, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. लॉकलिंगवर फिल्डर आले तिकडे आपण पाहू शकतोय. धावा 2 जोडण्याचा प्रयत्न यशस्वी देखील होताना पाहायला मिळतोय. असं म्हणतात ना की बुनबुनसे सागर भरताय, डेफिनेटली थेंबे थेंबे तळसाचे, परंतु या वेळेला आपण बघितलं थेंबाची नाही आहे, तर नक्कीच महासागराची नक्कीच गरज आहे. कारण की महासागर तुम्हाला गाठायचा आहे ना, तर मग तो प्रवास आता आणि तो कमी वेळेमध्ये तुम्हाला पण बघितलं तर बुनबुनने नाही, तर मग जास्त काही विचार करावा लागेल. पुन्हा एकदा ऑप्शनची लाईन पाहतोय, प्रशांत मिस करतात तिकडे. म्हणून ते स्पोर्ट्स मांगुर्णेपाडा टीम थोडीशी बॅकवुडला जाताना पाहायला मिळते, कारण की मोठं टोटल आहे, मोठं चेस आहे. आणि ते जर तुम्हाला करायचं आहे ना चेसिंग सक्सेस, तर मोठी सुरुवात व्हायला हवी, ती नाही झाली आतापर्यंत. आता मी आले, कनेक्शन चायन झाले, चेंडू चाललाय वेगाने, प्रस्थान करतोय बाउंड्री लाईनच्या पार, डीप कव्हर बाउंड्रीच्या पार, सीमारेखा पार, आणि पाहायला मिळेल प्रशांतच्या बॅट मधून सुंदर फटका, चौकार. हिलपुरी हिला तुझे कपालीला ढिला, अगं हिलपुरी हिला तुझे कपालीला ढिला, तुझे कपालीला ढिला, तुझे कपालीला ढिला, गो फॅशन मराठी सोबत तुला. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण, फलकावर धावसंख्या बघितली तर 16 धावा, म्हणजेच काय 16 धावा झाल्यात. प्रवास आपण पाहिला ना तर इथून भरपूर कठीण झालाय. 12 आणि 47, 12 चेंडू 47 धावा. आणि म्हणतात ना की वादळ किती आलं तरी पाखरू थांबत नाही, कारण की त्याला माहिती असतं लढल्याशिवाय आपल्याला उडता येत नाहीये. उडायचं आहे तर लढावं लागेल. तर लढाई कशी करेल, राज करेल का? बॉलिंग ट्रॅकवर जयेश, हा पहिला बॉल, हो हो सुंदर कॅच पाहतोय आपण. शॉर्ट फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने जबरदस्त देखना कॅच, क्वालिटी कॅच, फलंदाज राज 60 झालाय बाद. थँक्यू डीजे. जसं म्हणतात ना कि जिंदगी में कभी गिरने से मत डरो, क्योंकि गिरते वही लोग हैं जो उड़ने की हिम्मत रखते हैं. उडण्याची हिम्मत सध्या तरी आपण पाहिलं तर करण्याचा प्रयत्न होते, परंतु जयेशची बॉलिंग देखील झाली आहे ना तर छान. 2 चेंडू 1 विकेट, धाव एकही नाहीये. 47 धावा जिंकण्यासाठी हवे असतील आता 10 चेंडू मध्ये. फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. 30 घेण्याच्या जवळ पाहिलं पण तर काय मिळेल सिंगल. सिंगलने मात्र आता चित्र डोळ्याच्या समोर मोठं असं दिसून आलंय की या मॅच मध्ये आहे ना की फिल्डिंग करणारी टीम मजबूत स्थितीमध्ये चालले आणि बॅटिंग करणारी टीम थोडीशी या मॅच मध्ये मागे पडलेली पाहायला मिळते. त्याचं कारण की मोठं चेस समोर. पुन्हा एकदा विकेट मिळण्याचे दरकार, हो हो विकेट मिळाली आहे. सॉफ्ट डिसमिसल पाहिले आपण, शॉर्ट कव्हर क्षेत्राच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला प्रशांत मडवी या बॅटरचा. प्रशांतला मात्र ठेवलं इथे शांत. आणखीन एक सफलता गोलंदाज जयेशला मिळते. महत्वपूर्ण धक्का या मॅच मध्ये आपण पाहिलं तर दिला जातोय. धक्का क्रमांक 4, प्रशांत इज आउट. कोई दीवाना पागल का है ना, कोई तो मौके का चाल का है ना, कोई दीवाना पागल का है ना, कोई तो मौके का चाल का है ना, बिना पियल कर मौके माताल का है ना, कोई दीवाना पागल का है ना, कोई तो मौके का चाल का है ना, कोई दीवाना पागल का है ना, कोई तो मौके का चाल का.
निशान मैदानाच्या आतमध्ये आलेत आता निशांत भोवार. मॅच आपण बघितला तर भरपूर लांब गेलाय. फटका समोर खेळण्याचा प्रयत्न म्हणजे मिड विकेटला खेळलाय. पुन्हा एकदा झेल आला होता. यावेळेला नवनाथ होते तिकडे. नवनाथ यांच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झालाय. नुकसान मात्र तितकं फार मोठं होणार नाहीये. आता जाणीव झाली आहे कारण की वडदेव स्पोर्ट्स मांगोर्णीपाडा टीम पूर्णपणे बॅकफुटला गेलेली बघायला मिळते. बॅट फिरवली आहे. चेंडू चाललाय मागे विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू पाहतोय इथे येताना. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावर पाहिली आपण ना 19 धावा. भरपूर मागे पडला गेलाय टीम. 6 चेंडू आणि 44 धावा. आता इथे ना जरी बॅटिंग करणाऱ्या टीमने 6 षटकार जरी ठोकले तरी आपण पाहू शकतो काय चेस होणार नाहीयेत. मग काय डोळ्याच्या समोर आता जाणून दिसतंय. समोरच दिसतंय की चित्र साफ आहे की काय औपचारिकता राहिली आहे. पूर्ण करायची आता ती औपचारिकता पूर्ण करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर बघूया आपण. सतीश साठे बॉलिंग ट्रॅकवर आलेत. 44 म्हणजे औपचारिकता आता राहिली इकडे मॅच मध्ये. हा चेंडू वेगवान फेकला गेलाय. बॅट आणि चेंडू मध्ये कोणत्याही प्रकारचं संपर्क नाहीये. निशान आणि अजय औपचारिकता असेल आणि आता तीच पूर्ण करावी लागेल. औपचारिकता शिवाय आता पर्यायच नाहीये. आणखी खेळच करावं लागेल. जिंकण्याचं स्वप्न ते स्वप्न राहील. फटका हवेत खेळलाय तिकडे फिल्डर आलेत. झेल ड्रॉप झालाय. बघा झेमुळे काय नुकसान होतं माहिती आहे का. चौकार तर आलाय परंतु सगळ्यात मोठं नुकसान ते देखील सांगेन तुम्हाला. 4 धावा. डेफिनेटली आपण बघितलं की एक झेलचं नुकसान किती होत आहे. कारण की एखादा संघ क्वालिफाईड होतो ना की एक विकेटचे गुण माहिती आहेत किती आहे. 20 पॉईंट असतात. मग त्या एक विकेटला मात्र आपण पाहिलं तर मग गमावल्यानंतर मग 20 पॉईंटचं नुकसान होतं. म्हणजेच काय की प्रत्येक संघाचं जे योगदान असतं मग खेळाडूचं योगदान खूप महत्त्वपूर्ण असतं. कारण की जेव्हा सुपर 3 असो की सुपर 4 असो की सुपर 5 असो अंतिम जे येणारे संघ त्याच्याकडे लक्ष असतं. कॅटेगरी असते गोलंदाजी फलंदाजी किंवा सिरीज. परंतु या वेळेला पुन्हा एकदा धावा येताना पाहायला मिळत आहेत. परंतु त्या धावा आहेत ना त्या फक्त अंतर कमी करतायत. बॅटच्या साईन आलेल्या धावा पाहायला मिळाल्यात. 2 अंतिमचे चेंडू असतील. 36 धावा हव्या असतील आता जिंकण्यासाठी. आणि नेमकं काय तर ह्या मॅचवर वर्चस्व नुसतं वर्चस्व नाही तर मोठं वालं वर्चस्व आहे. आडवी बॅट यूज केली आहे. आत्ता पाहिलं आपण तर मग फिल्डर देखील ऊर्जा दर्शवत नाहीत तिकडे. फक्त आपण बघितलं तर मग चौकार आले आहेत पुन्हा एकदा. परंतु ही सुरुवात ना पहिल्या ओव्हरपासून व्हायला हवी होती परंतु ती झाली नाहीये. एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि आता 32 धावा जिंकण्यासाठी भरपूर मात्र मागे पडला गेला. का पडला गेला कारण की ती पारी आठवा जबरदस्त पारी 43 धाव्यांची 19 चेंडूमध्ये. त्याच्यामध्ये षटकारांची आतिषबाजी 5 उत्तुंग षटकार आणि चौकार देखील पाहिले आपण. ड्राईव्ह केला जातोय. स्टेट ड्राईव्हचा फटका. फिल्डर आहे तिकडे चेंडूला अडवला गेलाय. तो सामना आपण बघितला तर मोठ्या फरकाने मोठ्या मार्जिनने 32 धाव्याने जिंकलेला पाहायला मिळतोय. टीम आपण बघितलं तर मग साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा अभिनंदन असेल. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लगेच आम्ही जाहीर करतोय आणि तो खेळाडू आहे नो डाऊट चर्चेचा विषय नाही. 19 चेंडू 43 धावा. अफलातून नॉट आऊटची खेळी मिस्टर